ओके, आता काय करा माहिती का, हे आपण आहे ना असं चेस्ट असं वागतो आणि चेस्ट अशी आत तिरपी झाली, चेस्ट तिरपी झाली ना तर जेव्हा पाय काढताना काय होतं ऑटोमॅटिकली असं मागे जातो ना असा पाय होतो. तर तुला बॉलवरती जाता येत नाही, चेस्ट अशी सक केलेली आहे ना, असं खांदे फक्त इथे आहे पण चेस्ट आत अशी तिरपी असल्यामुळं पाय जाताना तुला मागे जावं लागतं ना असा काढावा लागतो पाय, तो नीवरती जातच नाही मग असं खेळणार तू. तर काय करायचं, लास्ट मोमेंटला दोन्ही पाय इक्वल केले पॅरलल आणि चेस्ट अशी, चेस्ट ह्याच्यावरती स्ट्रेट पोर्शन, फक्त इथनं आत जाते पोट आत गेलं पाहिजे, पण हा पोर्शन असं न घेता असं जसं व्हर्टिकल चेस्ट असलं जर का तेवढंच वाकायचं आणि टोवरती आणायचं, टोच्या एटला टोवरती हे दोन्ही लाईन करून उभं राहायचं. ओके, मारता येतो बरोबर शॉट. आणि ह्याने काय होतं, जर टो जर ह्याच्यावर आलं ना जसं पाय जातो ना आपलं चेस्ट पण गेलं पायावरती है ना, गुडगा वाकलेला आहे माहिती ना, हा गुडगा वाकलेला आहे हे दिसतं तुला है ना. तर चेस्ट जर आत असं सक केलं तर असं होतं, म्हणजे पाय सरळ झाला आणि बॉडी जात नाही पुढे. तर टोवरती आलं आणि मग वळताना बरोबर जाते है ना, असंच राहायचं, हे स्ट्रेट ठेवायचं शेवटपर्यंत, हे करायचं है ना. आणि खाली येऊन चेस्ट खाली घ्यायची आणि गुडघे असे वाकवायचे नाही, कारण गुडघे असे वाकवले की मग परत असं होतं, मग बाहेर लांब जातात. गुडघे स्ट्रेटच ठेवायचे, म्हणजे हे मांड्या जास्त बेंड नाही करायचे. मांड्या आधीच बेंड केलं ना मग पाय छोटी साईड होते, छोटी आपल्याला इथनं साईड पाहिजे ना पायाचं, चालताना आपण असं पूर्ण टाकतो ना, असं वाकून चालता येईल का आपल्याला, असं वाकता येणार. तर स्ट्रेट म्हणून पाय नाही वाकवायचे, छाती फक्त खाली घ्यायची आणि हे पाय 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 थोडेसे लूज ठेवायचे, पण असं नाही एकदा आज केले की तू बसला तिथे मग परत असं पुढं असं एवढंच होणार आहे. लांब साईड जाण्यासाठी पाय रिलॅक्स, पाय फक्त चेस्ट टोवरती घ्यायची, वाट बघायचं. आणि आता गेलं ना बरोबर चेस्टवरती गेले आणि लेगला आलं ना ती किती पॅरलल जाते. चेस्ट सरळ ठेवायची, असं हे डोकं आणि चेस्ट हे सरळ समजत, असं नाही करायचं. हे केलं की मग ते मागं जाणार परत, आणि मग एकदा मागं जर गेला असा बॅक स्विंगला तर काय होतं की असं वाटेल अंगावर बॉल येईल, मग आपण अजून परत असं खेळतो आणि वरचे शॉट पण मारता येत नाही. त्याच्यामुळं डोक्याचा फेस, गालाचा फेस आणि चेस्ट हे टोवरती, म्हणजे गाल पण आणायचे, गाल पण टोवर आणलं ना म्हणजे लेगला जातो ना बॉल बरोबर, मी कसं मस्तपैकी टर्न झालो पण मग एका लाईनमध्ये, गुडघा पण वाकलेला आहे आणि बघ. ओके, दुसरी गोष्ट काय, हे जे पायाचं आहे ना हे नख, हे पायाला असं समजायचं ह्या गुडघ्याला हे नख टच करतोय असं हे फिलिंग करायचं. म्हणजे टच करताना पहिले काय करतं, हे वाकूनच जायची पुढे. मग आधी प्रॅक्टिस कशी करायची, हे असं प्रॅक्टिस करायची, नकाला टच करतं, गुडघ्याला टच करतं, अशी प्रॅक्टिस जर केली मग मारताना पण बरोबर जातो, म्हणजे हे टच नाही होत आणि बरोबर जातं. आणि चेस्ट ऑलरेडी पॅरलल आहे आणि कॅन प्ले द गेम, गॅप तयार कमी होते. ओके, परत दाखवतो ते दोन्ही काय करतं, चेस्ट फेस, चेस्ट ऑन द टो, आणि असं करायचं नाही, हे एकच पोझिशन पॉज घ्यायचा बस, काही करायची गरज नाही. नंतर आपल्याला वॉक करायचं आहे, असं नाही, हे नाही करायचं आहे. थोडंसं फक्त खाली खाली यायचं, असं हे चेस्ट खाली आहे असं नाही यायचं. बरं, ते डोकं पडलं म्हणजे फेस टोच्या पलीकडे गेला, फेस टोच्या पलीकडे गेला नाही पाहिजे, ते खाली फक्त खाली बेंड करायचं. आता ही नी बेंड केली पण अशी नाही केली मी, अशी खाली सीट करून नाही केली, हे फक्त जेव्हा हे थोडंसं हलकंसं खाली आलं. ओके, आणि इथं बघ हे गेलं ना, ही सगळ्यात पोझिशन आहे, किती फेस हे ते गुडघ्यावरती माझं बॉडी आहे आणि आय कॅन प्ले. आणि मग हे रोटेट केलं मागचा तो शॉट मारतो.